सोलापूर शहरातील स्वागतनगर परिसरात एकाच घरात सापडलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। प्राथमिक तपासात पती पत्नीचा तोंड दाबून गुदमरवून खून करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे। BSNL मधून निवृत्त झालेले महादेव नरसप्पा मंचाळ वय 68 आणि त्यांची पत्नी रंगम्मा महादेव मंचाळ वय 62 राहणार कृष्णानगर कुमठा नाका यांचे मृतदेह रविवारी सकाळी त्यांच्या घरात आढळून आले। रविवारी सकाळी शेजारी सुरू असलेल्या बांधकामावरील कामगारांनी पाणी मागण्यासाठी घराचा दरवाजा ठोठावला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने कंत्राटदार व त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींनी घरात प्रवेश केला असता दोघेही मृतावस्थेत आढळले। महादेव मंचाळ हे बेडवर पडलेले होते, तर रंगम्मा मंचाळ यांचा मृतदेह जमिनीवरील चटईवर आढळला। त्यांच्या कानाजवळ जखम होती आणि हातातील बांगड्या फुटलेल्या अवस्थेत होत्या। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। फॉरेन्सिक आणि श्वान पथकाची मदत घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे। प्रॉपर्टीच्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पोलीस तपास करत आहेत।